नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या वयाच्या दृष्टिकोनातून आणि त्यासोबतच एकंदरीत अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंच्या जे एकंदरीत सगळ्या मागण्या आहेत याबद्दल आदिती ताई तटकरे यांच्यासोबत खूपच महत्त्वाची बैठक झालेली आहे. आणि या बैठकीचं वैशिष्ट्य असं बहिणींनो की या बैठकीला महिला बालकल्याण विकास विभागाच्या सन्माननीय आयुक्त श्रीमती माधवीताई सरदेशमुख ह्या प्रामुख्यानं जातीनं त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा करण्यात आलेली आहे, अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंच्या एकंदरीत मागण्यांच्या संदर्भामध्ये कोणता प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि मी जेव्हा हे म्हणतोय की हा प्रश्न मार्गी लागेल तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते सुद्धा विस्तृतपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बहिणींनो, वेळ न गमावता आपण थेट मुद्द्याला हात ठेवूयात. व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला शेअर सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ते आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. तुमच्यापर्यंत खरी विश्वसनीय माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून हे करतोय. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका व महिला व बाल कल्याण विकास विभागाचा कणा आहे. कोण? अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कणा आहेत, असं स्वतः आदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि या पदासाठी म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यासंदर्भामध्ये अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कोणाची निवड होते? तर अंगणवाडी सेविका ताईंची त्या ठिकाणी निवड होते. आणि त्यामुळं ज्या वेळेला स्वतः आदितीताई या संदर्भामधलं हे ट्विट करत आहेत, ही बातमी त्यांच्या फेसबुक वॉलवरनं मिळत आहेत, त्यांच्या ट्विटर हँडलवरनं त्यांनी स्वतः दिलेली आहेत. म्हणजे याबद्दल त्या किती सजग, जागरूक आणि संवेदनशीलतेनं काम करतात हे आपलं लक्षात येईल. आणि म्हणून अंगणवाडी सेविकांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. यामध्ये जे काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलेलं होतं भारतीय मजदूर संघाचं, त्या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली आणि यावरती निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. बहिणींनो, अंगणवाडी पर्यवेक्षकांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी यांचा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे, असं स्वतः आदिताई म्हणाले आहेत. त्या दृष्टिकोनातून वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी विभागाला सकारात्मक पावले उचलण्याबाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कोणी दिल्या सूचना? तर स्वतः आदितीताईंनी या सगळ्या अधिकाऱ्यांना हे सूचना दिलेल्या आहेत. आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की या बैठकीला कोण उपस्थित होतं? तर स्वतः एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कोण? माधवीताई सरदेशमुख. म्हणजे हा प्रश्न ICDSचे स्वतः आयुक्त त्या ठिकाणी उपस्थित असताना या ठिकाणी 100% मार्गी लागणार आहे, याबद्दल काही शंका नाही आहे. आणि यावेळीला भारतीय मजदूर संघाचे जे विविध पदाधिकारी आहेत ते स्वतः उपस्थित होते. हा फोटो तुम्ही इंटरनेटवरती बघितला असेल आणि त्यासोबतच हे वेगळे फोटो आहेत. बघा बहिणींनो, तुम्ही ही बैठक झालेली होती. आता बघा, हे सगळेच्या सगळे मी हे सर्व रेकॉर्ड ठेवत असतो, कारण की रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे. आदितीताई काय म्हणाल्या होत्या, उद्या जर आपल्याला एखाद्या वेळेस आवश्यकता पडली तर हे सर्व रेकॉर्डसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळं हे आपण सर्व रेकॉर्डला ठेवूयात. आणि आदितीताईंनी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या पक्क्या आहेत. याचा अनुभव, याचा प्रत्यय अंगणवाडी सेविकांना अनेक वेळा आलेला आहे. त्यामुळं आपण अशी अपेक्षा करूयात की यावेळीसुद्धा अंगणवाडी सेविकांचा हा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागेल आणि त्यांना वयोमर्यादेमध्ये शिथिलता भेटेल, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी पात्रता मिळेल, त्यांना संधी मिळेल अप्लाय करण्याची. बहिणींनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची एकूण किती वर्ष सेवा झालेली आहे किंवा या संदर्भामध्ये तुमचं वैयक्तिक मत काय आहे? आदितीताईंनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. मी आधी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. त्याची आवश्यकता आपल्याला नाही. तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं जे काही स्नेह आहे तो फक्त कायम या भावाला मिळत राहावा, एवढी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.